अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करणार हे आता उघड झालंय। त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप जनतेची फसवणूक करत असल्याचं म्हणत अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरणार असल्याचे स्पष्ट संकेत विरोधकांनी दिले। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। मागच्या 6 अधिवेशनामध्ये राज्याच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मागणी करतोय। आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ही भूमिका विरोधी पक्षाची या ठिकाणी राहणार आहे। या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही। धनगर समाजाची फसवणूक सुद्धा या सरकारने या ठिकाणी केली। सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणणाऱ्या सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या सारख्या संस्थेला आरक्षण द्यावं का नाही द्यावं याचं संशोधन करायला दिलंय आणि त्याची मुदत 2018 पर्यंत दिली आहे। याचाच अर्थ धनगर समाजाला सुद्धा या सरकारला आरक्षण द्यायचं नाही। या सरकारमधल्या आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये एवढी सत्तेची मस्ती आली आहे की भाजपचा एक आमदार सैनिकांच्या पत्नीच्या बाबतीत अभद्र बोलतो तरीही भाजप त्यावर काही कारवाई करत नाही। हीच खरी भारतीय जनता पार्टीची देशभक्ती आज राज्याच्या आणि देशाच्या समोर आलेली आहे। निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांना माफिया म्हटलं त्यांची अवकाश काढली, त्यांच्याशी लढाई लढण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी मांडवली करताय। मांडवली करणं म्हणजे तुम्ही या निवडणुकीत पळ काढलाय असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूला महापौर आमचा जुनाच्या घोषणा अशा आविर्भावात तुम्ही लोक घोषणा बोलायचे म्हणजे फक्त मला वाटतं जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग सुरू आहे। त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये आपण एप्रिल फुल करतोय, पण भाजप सेनेच्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेला मला वाटतं मार्चमध्येच लोकांनी एप्रिल फुल केलंय असं म्हटलं असतं।